हाय, मी नीलम. काश्मीरमधील नानासाहेब पाटील सांगली यांनी लिहिलेली सत्यकथा आपण ऐकत आहोत. त्याचा हा दुसरा भाग. काश्मीरमधील भयानक काळ रात्र, आतंकवाद्यांच्या तावडीतून पलायन. मी गाडीतून खाली उतरून समोर पाहिलं तसं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. समोर 5-6 आतंकवादी उभे होते. प्रत्येकाच्या हातामध्ये तलवार, टॉर्च, खांद्यावर रायफली होत्या. ते लोक मोठमोठ्याने ओरडत होते, नीचे उतरो, नीचे उतरो, हरामखोरो, नीचे उतरो. मी ड्रायव्हरला हलकेच खुणेने गाडी लॉक करून खाली उतरण्यासाठी सांगितले. मागे असलेल्या गाड्यांच्या लाईटमध्ये समोरचं सगळं स्पष्ट दिसत होतं. पुढच्या 4ही गाडीतील ड्रायव्हर आणि एक खलाशी असे 8 जण एका ओळीत हात वर करून उभे राहिले होते. रस्त्यावर 5-6 आतंकवादी तोंडाला मोठा काळा रुमाल गुंडाळून MMG, LMG अशा मोठ्या रायफली घेऊन आडव्या रेषेत उभे राहिले होते. पळून जायला कुठलाही चान्स नव्हता. तसा कोणी प्रयत्नही केला असता तर लगेच गोळीबार सुरू झाला असता. हाकनात जीवानिशी बळे सगळेच जाणार. यापूर्वी बऱ्याच वेळा काश्मीर, नागालँड, मिझोराम, गडचिरोली, छत्तीसगड, ओरिसा अशा अनेक राज्यात हत्यारबंद आतंकवादी, माओवादी, नक्षलवादी, उग्रवादी यांना काही फुटांवरून मी पाहिलं होतं. बस्तर, दंतेवाडा, सुकमामध्ये तर त्यांच्यासोबत बोलणं चालणंही झालं होतं. कुतूहलापोटी त्यांचे जंगलातील जीवन, जेवणखाण याविषयी चर्चा फक्त छत्तीसगडमधील नगरी येथे. तर एक नक्षलवादी आमच्या गाडीत बसून 15 ते 20 किलोमीटर आला होता. त्याच्याजवळ कापडात गुंडाळलेली 303 रायफल पण होती. खूप भीती वाटली होती, पण त्याने सांगितले की आम्ही ड्रायव्हरला लोकांना काहीच करत नाही, आमची लढाई सरकारसोबत आहे. उतरताना पाण्याची बाटली फक्त मागून घेतली आणि जंगलात पसार झाला. आज मात्र एका सेकंदात मनातून आयुष्याचा पूर्ण जीवनपट समोरून गेला आणि समजलं, आज आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. मित्रमंडळी, कुटुंबातील सदस्यांचे चेहरे एका क्षणात समोर आले. आपण त्यांचा निरोपही घेऊ शकत नाही. थोड्याच वेळात गोळ्या घातल्या जाणार हे नक्की होतं. हेच ते मरण आणि जीव कासावीस झाला. घशाला कोरड पडली. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत शरीरातून एक वीज चमकावी तशी लहर निघून गेली. आजूबाजूला पूर्ण काळोख. रातकिड्यांचा किर्र आवाज. बॅटऱ्यांचा उजेड मात्र मोठा होता. पूर्ण रस्ता आणि आजूबाजूचा परिसरही त्यात दिसत होता. मी मागे वळून पाहिलं तर पाठीमागले सगळे ड्रायव्हर आणि खलाशी हात वरती करून उभे राहिले होते. बॅटरीच्या उजेडामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मृत्यूचे भय स्पष्ट दिसत होते. माझ्या पोटात कळ आली. त्यातूनही ड्रायव्हरला हळूच सांगितलं मी, ज्या दिशेला पळेन त्या दिशेला पळायचं. ड्रायव्हर 30-32 वर्षाचा आणि मी 36. आमचं भारी जमायचं. आम्ही नेमकं कोणत्या ठिकाणी आहोत हे त्यावेळी लक्षात येत नव्हतं. आजूबाजूला बरीचशी झाडी होती. मी मनातल्या मनात कोणत्या बाजूला पळून जाता येईल याचाच गतिमान विचार करत होतो. गाड्यांच्या आडोशाला जी झाडी होती त्यामध्ये पसार होण्याचं मी ठरवलं. शांत उभं राहून गोळ्या झेलणं मला जमणार नव्हतं. एका सेकंदात आग्र्याहून सुटका हा धडा डोळ्यांसमोरून सरकून गेला. मी पण ठरवलं, ऊर फुटेस्तोवर पळत राहायचं. जगलो तर जगलो, मेलो तर मेलो. समोरून मोठमोठ्याने आवाज ऐकू येत होते, शिव्या देत होते. 1 नंबरला जी शीख म्हाताऱ्याची गाडी होती तिचा ड्रायव्हर 1 नंबरला उभा होता. 2 नंबरला तो शीख म्हातारा, त्याच्या पाठोपाठ आमची सगळी फलटण. एकतर्फी सगळे शूटआउट होणार हे ठरलेलं होतं. प्रतिकार करायला चान्सच नव्हता. इतक्यात समोरून मोठ्याने हुकूम आला, बोलो पाकिस्तान जिंदाबाद, जल्दी बोलो पाकिस्तान जिंदाबाद. घोषणा देण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्या तोंडातून तर शब्दच फुटत नव्हते. भीतीनं धडधड वाढली होती. दोन्ही हात आधीच वर होते, पण सगळ्या ड्रायव्हरांचा आवाज आला, पाकिस्तान जिंदाबाद. अशा घोषणा 3 वेळा द्यायला लावल्या. पर्याय नव्हता. शरणागती हेच हत्यार. अर्धा मिनिट शांततेत गेला. त्यातूनही माझ्या लक्षात एक गोष्ट आली. सगळ्यांच्या हातात तलवारी होत्या आणि प्रत्येकाकडे जी रायफल होती ती पाठीला अडकवलेली होती. कोणाच्याच हातात रायफल नव्हती. म्हणजेच रायफल काढून
गोळी घालेपर्यंत झाडीमध्ये घुसण्याचा वेळ मिळणार होता, कारण ट्रकचा आडोसा पुरेसा होता. माझी नजर क्षणाक्षणाला पळून जाण्यासाठी मार्ग शोधत होती. परत समोरून हुकूम आला, बोलो, हिंदुस्तान मुर्दाबाद. आता मात्र धर्मसंकट आलं. मी मनातल्या मनात ठरवलं, आपण घोषणा द्यायची नाही, बाकीचे देऊ देत. आपण घोषणा दिली किंवा नाही हे त्यांना समजणारच नाही. फायरिंग सुरू झालं तर पटकन गाडीच्या आडोशाला पळायचं हे ठरवून टाकलं. आता फायरिंग सुरू होण्याची वाट बघण्यात पण काही अर्थ नव्हता. मी पळण्याच्या तयारीत होतो, इतक्यात समोरून शीख म्हाताऱ्याने जोरात आरोळी ठोकली, भागो भागो. म्हाताऱ्याची आरोळी पूर्ण व्हायच्या आतच मी ड्रायव्हरचा हात पकडून 2 गाड्यांच्या मध्ये असणाऱ्या गॅपमध्ये पटकन सरकलो आणि झाडीच्या दिशेने मोठ्या लांब 2-3 झेपा घेत झाडीजवळ पोचलो. इतक्यात पाठीमागून एक मोठी किंकाळी ऐकू आली. बहुतेक एक जण मेला असणार. मन चलबिचल झालं. आता मागे वळून बघायचं नाही. मागे वळून बघितलं तर प्रत्यक्ष मरणच. प्रत्येकजण सैरभैर पळताना मी बघितलं. समोर जी झाडी होती त्यामध्ये गर्द काळोख होता. जेमतेम 4-5 फुटावरच दिसत होतं. आम्ही ज्या दिशेला झाडीमध्ये शिरलो तिकडेच अजून 2-4 ड्रायव्हर बाजूने शिरल्याचे दिसले. पाठीमागून गोळीबाराचा आवाज सुरू झाला. आरडाओरडही ऐकू आली. गोळीबार आणि आरडाओरड एकच गोंधळ उडाला. माझं डोकंच बधीर झालं होतं. आता मात्र मी सर्व ताकदीनिशी प्राणपणाला लावून झाडीतून वाट काढत ड्रायव्हरचा हात पकडून गतीने पुढे पुढे सरकत राहिलो. पाठीमागे काही लोकांना गोळ्या लागल्या असणार हे नक्कीच होतं. आपण या गोळीबारातून शक्य तितक्या लवकर लांब जायचं आहे हे एकच डोक्यात होतं. छोटीशी टेकडी होती. अंधारातच त्याच्यावरती भरभर चढायला लागलो. उंचच उंच झाडी होती. मी ड्रायव्हरचा हात अजूनही माझ्या हातात घट्ट पकडून ठेवला होता. अक्षरशः मी त्याला ओढतच नेत होतो. गोळीबार थांबला होता. आमच्या आजूबाजूने पळणाऱ्या ड्रायव्हरांचा पण आवाज कुठे येत नव्हता. ते मागेच कुठेतरी राहिले होते. आता मी पण थांबलो. पाठीमागून आतंकवादी पाठलाग करत आहेत का याचा कानोसा घेण्यासाठी थांबलो. पाठीमागून कसलाच आवाज येत नव्हता की बॅटरीचा उजेड दिसत नव्हता. फक्त रातकिड्यांचा आवाज आणि झाडांच्या पानाची सळसळ तेवढी ऐकू येत होती. एकाच जागी थांबून राहिलो. सुदैवाने दोघांचे मोबाईल खिशातच होते, पण सिम कार्ड बंद होतं. भारताच्या इतर भागातील सिम कार्ड काश्मीरमध्ये चालत नाहीत. आता मनात दुसरी भीती निर्माण झाली, ती म्हणजे या भागाची काहीच माहिती आपल्याला नाही. समोरच्या झाडीमध्ये दुसरे आतंकवादी लपून बसलेले असतील तर काय करायचं? आता मात्र मला घाम फुटला. आजूबाजूला कुठेही साप विंचू असू शकतात. आतंकवादी पण लपून बसलेले असू शकतात. मनात घालमेल सुरू झाली. पुढे जाण्यास मन धजवेना आणि पाठीमागे जाऊन उपयोग नाही. आम्ही त्याच ठिकाणी 10 मिनिटे गुपचूप उभं राहिलो. मग हळूच मोबाईल काढून मोबाईलच्या उजेडामध्ये आजूबाजूच्या झाडीचं निरीक्षण केलं. मोबाईलची टॉर्च लावून पण उपयोग नव्हता. कदाचित उजेड बघून आतंकवाद्यांना समजलं असतं की आम्ही इकडे आहे ते. मोबाईल खिशात ठेवून तसंच झाडाला टेकून दोघे पण खाली बसलो. त्या परिस्थितीतही ड्रायव्हरला हसू आलं आणि तो म्हणाला, पाटील, आता आपण जगत नसतो. उगाच आलो काश्मीरला. काश्मीर बघायची हौस होती, पण आता जिवंत राहील असं काय वाटत नाही. पण त्याला मरणाची भीती वाटत नव्हती. त्याने यापूर्वी माझ्यासोबत बऱ्याच जंगलांमध्ये रात्रभर गाडी चालवली होती. ज्या जंगलांमध्ये रात्री गाड्या लुटल्या जायच्या अशा जंगलांमध्ये सुद्धा तो रात्री घुसायचा. रस्त्यावर एकही गाडी नसताना तो धाडसाने गाडी चालवत राहायचा. त्याला कधीच भीती वाटली नाही. छत्तीसगडमध्ये तर त्याने 2 व्हीलरवरून पाठलाग करणाऱ्या 2 छपरींना हलकासा कट देऊन रस्त्याकडेला पलटी केले होते. माझा हा ड्रायव्हर म्हणजे चंबळ खोऱ्यातील डाकूंच्या टोळीतील एक डाकूच होता. झाशी, कानपूर, ग्वाल्हेर आणि बरेच ठिकाणी बरेच कांड केले होते त्यानं. खंडणी, खून, अपहरण, रेल्वे लूट अशी बरीच प्रकरणं. पोलिसांनी 3rd डिग्री वापरून त्याच्याकडून गुन्हे कबूल करून घेतले होते. आता मात्र तो तडीपार होता आणि साधूचं जीवन जगत होता. आता अंधारात मोठमोठे डास बऱ्याच ठिकाणी चावले होते. तिथे आग होत होती. आम्ही हळूच कुजबुजत होतो. मोठ्याने बोलण्याची भीती. प्रत्येक दिशेने येणाऱ्या आवाजाचा कानोसा घेत होतो. पण रातकिड्यांचा, डासांचा आवाज आणि सळसळणारी पाने याशिवाय काहीच आवाज येत नव्हता.
झाडीतून बाहेर पडल्यानंतर मरण निश्चित आहे म्हणून रात्रभर तिथेच गुपचूप बसून राहिलो. चेहरा आणि हात पायावर भयंकर डास चावले होते. थोडंसं तांबडं फुटायला सुरुवात झाली तसं आम्ही सावध पवित्रा घेत गाड्यांच्या दिशेने हळूहळू उतरायला सुरुवात केली.